गौताळा अभयारण्यातील नागद घाटातील सनसेट पॉइंटच्या खाली एक पुरुष जातीचा डोके छाटलेला मृतदेह तर रस्त्याच्या बाजूला त्याचे मुंडके आढळले। मृताचे वय अंदाजे 20 ते 30 वर्ष असावे असा अंदाज आहे। दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही बाब समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। नागद वन्यजीव वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सायगव्हाण पूर्व नियत क्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक 548 मध्ये वनरक्षक सुनील कुचे गस्त घालत असताना त्यांना वास आला। तेव्हा वनरक्षक कुचे हे वासाच्या दिशेने जाऊन त्यांनी पाहणी केली असता त्यांना सनसेट पॉइंट जवळ कुजलेल्या अवस्थेत आणि डोके नसलेला मृतदेह आढळून आला। त्यांनी याबाबत तात्काळ कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। अंधारमय परिस्थिती असल्याने घटनास्थळी रात्रभर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। दुसऱ्या दिवशी सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी 10 पोलीस व 10 होमगार्ड यांच्या मदतीने परिसर पिंजून काढला। तेव्हा एक पथकास 50 ते 60 फूट अंतरावर मुंडके आढळून आले। मृताच्या अंगावर चॉकलेटी रंगाची अंडरवेअर होती। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। यानंतर पोलिसांनी 26 जणांसाठी मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यासाठी सांगितले। डॉक्टर खान आणि त्यांचे सहकारी संजय पाटील शेखर चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन शवविच्छेदन केले। दरम्यान कन्नड ग्रामीण पोलिसांनी विविध ठाण्यांमध्ये मिसिंग बाबत चौकशी केली, परंतु रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती। या प्रकरणात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस नाईक सुशील कुमार बागुल यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार हे करीत आहेत।